नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज 22 मार्च 2025 वार आहे शनिवार। शेतकऱ्यांसंबंधीच्या झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने घेतलेत महत्त्वाचे 10 निर्णय। या सविस्तर काय आहेत बातम्या। शेतकऱ्या आत्महत्यांमध्ये वाढ, मदतही नाही, मदत पुनर्वसन मंत्र्यांची विधानसभेत कबुली। पीएम नमो किसान मधून शेतकऱ्यांना मदत करणार असल्याची सरकारची विधानसभेत माहिती। केंद्राकडून अनुदान हिस्सा मिळण्याचा मार्ग मोकळा, अट पूर्ण केल्याने थकीत अनुदान मिळणार। शेतकऱ्यांच्या खात्यावर मार्च एंडपर्यंत पीक विमा देण्याच्या सरकारच्या आहेत हालचाली। जिल्ह्यातील 146 किलोमीटर पाणंद रस्ते झाले मोकळे। महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पाणंद रस्ते मोकळे करण्याचा सरकारचा विश्वविक्रमी निर्णय। विदर्भात गारपिटीचा इशारा। महाराष्ट्राच्या विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागामध्ये आज जोरदार गारपिटीची शक्यता। तेराशे क्विंटल सोयाबीनच्या खोट्या नोंदी। अकोला जिल्ह्यात नाफेडच्या सोयाबीन खरेदीला फुटले पाय। पोलिसात तक्रार, मात्र सरकार लक्ष देईना। शेतकऱ्याची झाली पंचायत। पर्यटकांच्या वर्दळीमुळे मासळीच्या दरामध्ये वाढ। पापलेट 1400, सुरमई 900 दर कायम राहण्याची शक्यता। त्यामुळे मच्छीमारांना होणार याचा दुप्पट असा फायदा। पीएम किसानची लिंक डाउनलोड न करण्याचे आव्हान। पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीची लिंक डाउनलोड केल्यानंतर शेतकऱ्यांची खाती होत आहेत रिकामी। शेतकऱ्यांना मोठे आव्हान। आंदोलक शेतकऱ्यांना बळाने हटवले। पंजाब पोलिसांकडून मोठी कारवाई। आंदोलकांची धरपकड गेल्या 11 महिन्यांपासून चालू आहे। पंजाब सीमेवरती शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन, सरकारचं दुर्लक्ष। फार्मर आयडीच्या नोंदणीत पुणे तिसरे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी स्वतःचा फार्मर आयडी काढून घ्यावा। सरकारचे शेतकऱ्यांना आव्हान। प्रत्येक जिल्ह्यात चालू आहे फार्मर आयडी काढायचं सत्र। ऊसतोड कामगारांसाठी एक खिडकी योजना राबवा। उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांच्या बैठकीमध्ये दिल्या अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना। शेतीतील कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित उपकरणास पेटंट। शिवाजी विद्यापीठाच्या 5 संशोधकांचे मोठे यश। शेतकऱ्यांना होणार आगामी काळात याचा फायदा। रोहिओच्या मजुरीत 5 वर्षात केवळ 10 ते 24 रुपयांची वाढ। 400 रुपये दर करण्याची आहे कामगारांची माहिती। सरकार पैसे देणार का, याकडे आहे लक्ष। चिखलीतील जिवंत सातबारा मोहीम राज्यभर राबवणार। महसूल विभागाचे आदेश। 1 एप्रिल ते 10 मे दरम्यान अभियान राबवणार असल्याची आली माहिती समोर। शालेय पोषण आहारामध्ये केळीचा पुरवठा अल्प। जिल्ह्याचं मुख्य केळ असलेल्या जळगावचे केळीसाठी आहे मागणी, मात्र सरकार करते दुर्लक्ष। राज्यात कलिंगर 200 ते 2000 रुपये दर। अहिल्यानगरला 200 ते 1200 रुपये, नांदेडला 600 ते 1000 रुपये मिळतोय कलिंगरला दर। शेतकरी फसवणुकीवर पणनच्या साहाय्याने मार्ग काढू। द्राक्ष उत्पादकांच्या प्रश्नांबाबत मंत्री दादा भुसे यांनी दिले विधानसभेमध्ये शेतकऱ्यांना आव्हान। 6.5 लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित। निकषांची पूर्तता करून देखील 8 वर्षापासून मिळेना लाभ। शेतकरी मागतायत सरकारकडे आस। हापूस आंब्याच्या पेटीचा दर 6 ते 7 हजारावर स्थिर। यंदा 25% उत्पादन झाल्याची माहिती। डझनला 1800 ते 2000 रुपये मिळतोय दर। शेतकऱ्यांना होतो याचा फायदा। राज्यात 45 नवे रोपे बांधणार। रायगड किल्ल्यावर आणखी 1 रोपे येणार। कोल्हापूर जिल्ह्यात 3 रोपवे। महाराष्ट्रात रोपवेची होती महत्वाची गरज, सरकार भागविणार।
हिरडा जाड फळ नुकसान भरपाईच्या कक्षेत आणावे, किसान सभेची जिल्हा कृषी अधीक्षकांनी मागणी. शेतकऱ्यांना होणार हिरड्यामुळे आणि फळांमुळे खूप मोठा फायदा. हेक्टरी 8 क्विंटलच तूर घेणार, उर्वरित तूर विकायची कुठे? शेतकरी संतप्त. राष्ट्रीय किसान संस्थेच्या महासचिवांचा अखेर सरकारला मोठा प्रश्न. फेब्रुवारीत इथेनॉल मिश्रण पोहोचले 19.7% वर्षाची सरासरी 17.98%. गतवर्षीच्या प्रमाणात वाढ झाल्याची माहिती. कच्च्या मालालाही परवानगी. कांदा दरात क्विंटलला 950 रुपयांपर्यंत घसरण. उत्पादकांच्या कष्टाला केंद्र सरकारचा हस्तक्षेपांचा सुरुंग. कांदा निर्यात शुल्क रद्द करा, मुख्यमंत्र्यांना शेतकरी संघटनेचे पत्र दिले. शेतकऱ्यांसाठी आता एकच मोबाईल ॲप येणार. एप्रिलमध्ये पहिले व्हर्जन बाहेर येण्याची शक्यता. शेतकऱ्यांना सगळ्या योजना या ॲपमध्ये मिळतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. हापूसच्या 26,000 पेट्यांची विक्रमी आवक. कोकण हापूस पेटी 3 ते 8 हजारांना मिळणार. हापूसच्या यावर्षी विक्रमी किमती वाढल्याची शक्यता. शेतकऱ्यांना होणार फायदा, मात्र सर्वसामान्य गैरवरले. कळमना बाजारात तूर सोयाबीन हमीभावाखाली. कलिंगडाची आवक 1100 क्विंटलवरती आल्याची माहिती. कलिंगड कोसळल्याने आता दर कधी वाढणार याकडे शेतकऱ्याचं लक्ष. गाजर हिरव्या मिरचीची आवक वाढली. अहिल्यानगरला बाजार समितीत फळांची दररोज आवक 1,500 क्विंटलपर्यंत. उन्हाळ्यामुळे फळांना मागणी वाढल्यामुळे शेतकऱ्यांची फळं विकत असल्याची देखील माहिती. नाशिकमध्ये वालपापडी घेवड्याची आवक घटणाऱ्या दरात सुधारणा. 8 ते 14 मार्च दरम्यान आणि 20 ते 25 मार्च दरम्यान भर वाढण्याची शक्यता. सोलापुरात भेंडी दोडका हिरव्या मिरचीच्या दरात झाली सुधारणा. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भेंडी दोडक्या हिरव्याची आवक वाढली. साखर हंगाम मार्च अखेर संपणार. कमी गाळपामुळे कारखाने आर्थिक अडचणीत आल्याची सरकारची माहिती. केवळ 250 लाख टन उत्पादन साखर झाल्याची देखील आली माहिती समोर. खरड दरात किंचित सुधारणा. भारत बाजारात उठाव. यंदा दरात फारशी तेजी मंदी राहण्याची शक्यता नाही. सांगली सातारा कर्नाटकातून हळदीची आवक. हळदीला मिळतोय 90 हजारापर्यंत भाव. 18 ते 20 हजार सरासरी भाव. तर शेतकरी बांधवांनो, या होत्या आजच्या महत्त्वाच्या शेतकऱ्यांसंबंधीच्या बातम्या. तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून शेतकऱ्यांच्या बातम्या एकाच ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद. नमस्कार. जय बळीराजा.